नमस्कार पुणेकरांनो, आपण सुरुवात करतोय त्या उत्सवाची जिथे प्रत्येक गल्ली गल्ली आणि प्रत्येक घरामध्ये फक्त एकच आवाज घुमतोय, गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही असं चॅलेंज केलं की बघूया पुण्यातले किती गणपती आणि किती वेळात कव्हर होतील. त्या पद्धतीने आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटचालीकडे. परलो प्रभावे ते तो भावताला. तर आम्ही सुरुवात केली कसबा गणपतीपासून. पहिला मानाचा गणपती, दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी, तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम, चौथा मानाचा गणपती तुळशीबाग, पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा. तर मग आम्ही ठरवलं की चला यावर्षी आम्ही काहीतरी नवीन आगळावेगळा एक प्रयोग करून बघूया, ज्याला एक प्रकारे आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारले. पुण्यात तसेही भरपूर गल्ली आणि बोळ आहेत जिथे भरपूरसे मंडळ असे आहेत, बरेच वेगवेगळे देखावे सादर करत असतात. खरं सांगायला गेलं तर पुण्यातल्या गणपतींची वेगळेपणा काही औरच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी इतके देखावे की डोळे कुठे थांबवायचे हेच कळत नाही. रंगीत लाईट्स, आकर्षक मंडप आणि सामाजिक संदेश देणारे भव्य सजावट हीच खरी पुण्याची शान आहे. पण हळूहळू ही संस्कृती जशी विलुप्त होत चाललेली आहे, कारण त्याचं रूपांतर DJ आणि बरेच काही वेगवेगळ्या म्युझिककडे जाताना आम्हाला नक्कीच दिसत आहे. हां, भक्ती तितकीच आहे, पण टेक्नॉलॉजी प्लस क्रिएटिव्हिटीने उत्सव झगमगला आहे. मग आम्ही दगडूशेठ बाप्पाचे दर्शन करून, लांबूनच दर्शन करून निघालो लक्ष्मी रोडच्या दिशेने. लक्ष्मी रोडच्या दिशेने आल्यावर आम्ही सगळ्यात आधी दर्शन घेतले ते होते लक्ष्मी रोडच्या राजाचे. राजाचं विलोभनीय रूप पाहून जणू काही आम्हाला 2 मिनटं असं वाटलं की आम्ही लालबागला चालू केलं. मग आम्ही आमचा मोर्चा वळवला लक्ष्मी रोडवरनं कुमठेकर रोडवरनं शनिपारच्या दिशेने. मग आम्ही परत बाहेर निघालो आणि मग तिथनं निघालो आम्ही नगरकर चौकाकडे. तर मित्रांनो, तुमच्या नजरेत यंदाचा सर्वात भारी देखावा कोणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला देखावा किंवा सजावटी कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि असे व्हिडिओ बघायसाठी कमेंटसुद्धा करा.
गणपती बाप्पा मोरया. आणि हा शेवटचा हा नगरकर तालीम मित्रमंडळाचा जो देखावा आहे तो बघायला नक्कीच चुकू नका, कारण हा देखावा मी आवर्जून टाकलेला आहे. कारण महाराष्ट्राची संस्कृती या देखाव्यामध्ये यांनी दाखवलेली आहे. तर नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा देखावा कसा वाटला, आणि जर बघितला असेल तुम्ही तरी पण सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. दादा, I love you. बाई, असं म्हणू नका. 2-4 जण पेपर येऊन पडतील ना. हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. इथं असं तुमच्यावर डायरेक्ट करत नाही. इथं सरळ तोंडाचा घालवी वाकडे हाताने खात्यात. वाकडा हात? बाई, तुम्ही नका करू वाकडे हात. तुम्हाला जेवायचा नाही. झोपायचं आता? या बाईचं काय करावं आता? झोपतोय कोण कशाला? गणपतीच्या दिवसात झोपतात बाई, आणि तुम्ही झोपणार म्हणल्यावर कसलं पाहिजे त्याला सांग मग. बाई, म्हणजे तुम्ही काय फरशीवर झोपणार नाही ना? पलंग, गादी हे सामान लय भारीचं लागणार तुम्हाला. असं म्हणलो मी. How naughty, दादा. किती गोंधळ करता तुम्ही. Stop dancing. या महिला, तुमच्या बरोबर गोंधळ घालायचं नाही लगी. हे म्हणजे असं झालं, पोरगं आहे का झाला आणि हाका मारती का आम्हाला? What? बाई, गोंधळ गोंधळ. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे गोंधळ. गोंधळ. रोजबाई, लग्न समारंभ, नवीन घर, या सर्वही आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. विशेषतः तुळजा भवानी रेणुका माता या देवीच्या संदर्भात गोंधळ घालायची प्रथा आहे. संबळ गोंधळ, काकड्या गोंधळ असे याचे 2 प्रकार आहेत. घरी गोंधळ घातला की आयुष्यात
वाघ्या मुरळी वाघ्या